मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना एखाद्या बाईला, एखाद्या भाभीला किंवा एखाद्या वहिनीला तुम्हाला पटवायचं असेल, ज्या बाईचं वय ना 30 वर्षांच्या पुढे आहे, जी बाई ना लग्न झालेली आहे, जिची 2-3 मुलं पण आहेत, अशी लग्न झालेली बाई, अशी मस्त वहिनी जर तुम्हाला पटवायची असेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना जशी जशी मी तुम्हाला सांगणार आहे ना तशीच्या तशी तुम्ही जर ती 3 कामं जर तुम्ही केलात ना, तर तुम्ही कोणत्या पण भाभीला, कोणत्या पण वहिनीला तुम्ही पटवू शकता आणि तिच्यासोबत ना तुम्ही झोपू शकता. तर मित्रांनो ते तुम्हाला सर्व जाणून घ्यायचं असेल ना, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. कारण जर अर्धवट व्हिडिओ तुम्ही जर बघतलात ना, तर त्याचा काहीच घंटा पण फायदा तुम्हाला होणार नाही. तर मित्रांनो नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो जेव्हा तुम्हाला ना एखाद्या भाभीला, एखाद्या वहिनीला तुम्हाला पटवायचं असतं ना, तर पहिल्यांदा तुम्ही काय करा माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो तुम्ही ना तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जे नातं आहे ना ते कसं आहे ते तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या. म्हणजे तिच्यामध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये प्रेम आहे की प्रेम नाही आहे, तिच्या ना अशा काही गरजा, अशा काही इच्छा आहेत का, म्हणजे ज्या गरजा, ज्या इच्छा तिचा नवरा पूर्ण करत नाही आहे, ती ना असंतुष्ट आहे, असं म्हणजे काहीतरी आहे का, असं तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या. आणि जेव्हा तुम्हाला समजेल ना की म्हणजे तिच्यामध्ये आणि तिच्या म्हणजे हजबंडमध्ये चांगलं नातं अजिबात नाही आहे, त्या बाईच्या ना अशा काही ना काहीतरी इच्छा आहेत, तिच्या अशा ना काहीतरी गरजा आहेत, ज्या इच्छा, ज्या गरजा तिचा नवरा पूर्ण करत नाही आहे आणि ती ना असंतुष्ट आहे, तर मित्रांनो त्याचा फायदा ना तुम्ही लगेच उचला. म्हणजे जेव्हा तुम्हाला समजेल ना की तिच्या अशा अशा गरजा आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे तिचा नवरा ना आपल्या कामामध्ये एवढा बिझी असतो की म्हणजे त्याला ना आपल्या बायकोला देण्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो आणि त्यामुळे ना त्या वहिनीला एकटं एकटं वाटतं. म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला उदाहरण दिलं, किंवा मित्रांनो असं पण असू शकतं की म्हणजे तिचा जो नवरा आहे ना तो एकदम म्हणजे भंगार आहे, एकदम तो बेरोजगार आहे, तो म्हणजे पैसे कमवत नाही आणि त्यामुळे ना तो तिच्या आर्थिक गरजा पूर्ण करत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईला वाटलं की म्हणजे आता ना दिवाळी आली आहे, तर म्हणजे मला ना एक नवीन साडी मला पाहिजे आहे, पण तिचा नवरा बेरोजगार असल्यामुळे, काही कमवत नसल्यामुळे तो तिला एक ना नवीन साडी सुद्धा तो तिला घेऊन देऊ शकत नाही. असं जर काय असेल ना, तर मित्रांनो त्याचाच फायदा ना तुम्ही उचला आणि ज्या गरजा ना, ज्या इच्छा तिचा नवरा पूर्ण करत नाही आहे, तर मित्रांनो त्या गरजा, त्या इच्छा तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. त्याने मित्रांनो काय होणार माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो जेव्हा तिला असं वाटेल ना की म्हणजे हा पुरुष, म्हणजे हा कोण कुठला पुरुष माझा नवरा असताना सुद्धा माझ्या इच्छा, माझ्या गरजा हा ओळखतो आणि त्यांना पूर्ण करतो, म्हणजे ह्या पुरुषाचं ना माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, म्हणजे ह्याला माझ्या इच्छा, ह्याला माझ्या गरजा समजतात, असं तिला वाटेल मित्रांनो. आणि मित्रांनो जेव्हा तिला असं वाटेल ना, तेव्हा मित्रांनो ती ना झक मारून तुम्हाला पसंत करेल, ती तुमच्याकडे ना आपणच आकर्षित होणार मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो तिला ना जास्तीत जास्त तुम्ही तिला महत्त्व द्या. काय बोललो मी, तिला तुम्ही ना जास्तीत जास्त तुम्ही तिला महत्त्व द्या. म्हणजे मित्रांनो तिच्याबद्दल ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जसं की फॉर एक्झाम्पल तिला ना खायला काय आवडतं, तिला ना कुठे फिरायला आवडतं, तिला ना कोणता कलर तिला आवडतो, तिचा वाढदिवस कधी असतो, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा.
एक्सेट्रा. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो, जसं की तुम्हाला समजलं की म्हणजे त्या वहिनीला ना पाणीपुरी खूप जास्त आवडते. सो मित्रांनो, तुम्ही ना ऑफिसमधून घरी येताना तुम्ही पाणीपुरी ना पार्सल घेऊन या आणि तिला द्या. त्याने मित्रांनो काय होणार की मित्रांनो तिला वाटणार की म्हणजे बघ ना, म्हणजे हा पुरुष माझ्याबद्दल किती म्हणजे विचार करतो, म्हणजे मला पाणीपुरी आवडते आणि ह्या पुरुषाने माझ्यासाठी पाणीपुरी आणली. म्हणजे जे काम ना माझ्या नवऱ्याने सुद्धा कधी केलं नव्हतं, तर म्हणजे ते ना ह्या पुरुषाने केलं असं तिला वाटणार मित्रांनो. आणि असं वाटल्यावर ना ती तुमच्याकडे 100% आकर्षित होणार मित्रांनो. तर मित्रांनो, हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिची ना जास्तीत जास्त तुम्ही तिची केअर करा. तुम्ही तिची जास्तीत जास्त ना काळजी घ्या. म्हणजे तिला दाखवा की म्हणजे अहो तुम्हाला ना जरा सुद्धा काही झालं तर म्हणजे मला ना टेन्शन येतं. जरा सुद्धा तिला काही झालं ना तर तुम्ही लगेच तिला कॉलवर कॉल करा. तिच्या तब्येतीची ना विचारपूस करा. म्हणजे जर शक्य असेल तर तुम्ही तिला घरी भेटायला जावा. असं म्हणजे तिला वाटलं पाहिजे की बघ ना, जेवढी काळजी जेवढी चिंता माझा नवरा सुद्धा माझी करत नाही, तर त्याच्यापेक्षा 10 पटीने ना हा पुरुष माझी काळजी करतो. ह्या पुरुषाला ना माझी चिंता आहे असं तिला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना की म्हणजे हा कोण कुठला पुरुष माझ्या नवऱ्यापेक्षा 10 पटीने माझी केअर करतो, तेव्हा मित्रांनो ती ना 100% तुम्हाला पसंत करणार. कारण मित्रांनो हे ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी करून झालोय आणि हेच करून ना मी 2-3 बायकांना मी स्वतः पटवलं होतं मित्रांनो. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.